Good morning, students. Welcome back to our sixth lecture. Today we are starting expenditure and types of expenditure. So, I hope की तुम्हाला माहिती आहे एक्सपेंडिचर काय असतात. काय असतात एक्सपेंडिचर? खर्च. बरोबर? तर एक्सपेंडिचरचे काही टाइप्स आज आपण शिकणार आहोत इथे. कोणकोणते टाइप आहेत एक्सपेंडिचरचे? सो फ्रेंड्स, एक्सपेंडिचर पढ़ने से पहले आपने असेट पढ़ा था. असेट की टाइप्स पढ़ी थी. क्या थी असेट की टाइप? लॉन्ग टर्म असेट, करंट असेट एंड एक काय होती आणखी? इमेजिनरी असेट, फिक्टिशियस असेट, राइट. सो तीन टाइप्स पढ़ी थी असेट की हमने. क्या पढ़ी थी? करंट असेट, फिक्टिशियस असेट. हाँ. करंट असेट यानी कौन सी असेट होती है? कैश में कन्वर्ट कर सके. यानी क्या? द असेट which are held in the business for the operating year and can be converted into cash very easily. कन्वर्ट कर सकते हैं. फिक्स असेट यानी क्या होती है? जो लॉन्ग टर्म के लिए बेनिफिट के लिए होती है. और फिक्टिशियस असेट यानी क्या होती है? इमेजिनरी असेट. कि हम क्या करते हैं? इमेजिन कर. क्यों इमेजिन करते हैं? कि जो एक्सपेंडिचर हुआ है हमारा, समझो एक ही साल में 10 लाख का एक्सपेंडिचर हो गया, जैसे मैंने आपको बोला था. लेकिन उस एक्सपेंडिचर से जो हमें प्रॉफिट मिलने वाला है वो कितने सालों के लिए? कितने सालों के लिए? 4 से 5 साल का अगर होगा, समझो एक बहुत बड़ा हमने कैंपेन चलाया जिसकी वजह से 4-5 साल एक बिजनेस को प्रॉफिट होने वाला होगा. उस कंडीशन में हम क्या करते हैं? उस एक्सपेंडिचर को फिक्टिशियस असेट के जैसे ट्रीट करते हैं. सो फ्रेंड्स, लेट बैक टू आवर टॉपिक, एक्सपेंडिचर एंड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. फर्स्टली आप यहां पर देख सकते हैं एक्सपेंडिचर का डेफिनेशन क्या दिया है? अमाउंट स्पेंड बाय बिजनेस फॉर एनी कंसिडरेशन रिसीव्ड बाय बिजनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर. सो फर्स्टली आपको पता है कंसिडरेशन यानी क्या होता है? कंसिडरेशन यानी टेक इनटू अकाउंट, कंसिडर करना. गलत जवाब. कंसिडरेशन यानी किस चीज के बदले आपको अगर कोई चीज मिली. हाँ. कुछ, अभी समझो आपने फीस दी, उसके बदले आपको यहाँ क्या मिल रहा है? सर्विस मिल रही है. किसी आप शॉप पे गए, आप क्या करते हो? गुड्स परचेस करते हो, उसके बदले क्या करते हो? कैश देते हो. कोई फ्रेंड है समझो जिसने आपकी हेल्प की, बाद में आप क्या करते हो? उसकी हेल्प करते हो, यानी क्या होता है? कंसिडरेशन. उस चीज को क्या बोलते हैं? रिसीव्ड बाय बिजनेस इज कॉल्ड. कुछ बिजनेस को मिला अमाउंट स्पेंड करने के बाद, उसको हम क्या बोलते हैं? एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर तीन टाइप की होती है. कैपिटल एक्सपेंडिचर, मोस्टली कैपिटल एक्सपेंडिचर किस चीज के लिए होती है? टू एक्वायर फिक्स असेट. किस चीज के लिए? एक्वायर. एक्वायर का मीनिंग पता है आपको? एक्वायर यानी क्या? पाना नहीं, परचेस करना. मिलना नहीं, परचेस करना बच्चा. दो बिछड़े लोग थोड़े इधर मिल जाएंगे फिर से. एक्वायर यानी क्या? परचेस करना. आपने सुना होगा किसी बिजनेस को एक्वायर कर लिया, असेट को एक्वायर कर लिया, यानी क्या कर लिया? ले लिया, उसको परचेज कर लिया. सो फ्रेंड्स, कैपिटल एक्सपेंडिचर यानी क्या होता है?
वो एक्सपेंडिचर होता है जिस वजह से हम क्या करते हैं, फिक्स असेट को एक्वायर करते हैं और इंक्रीज द वैल्यू ऑफ द फिक्स असेट। अभी फिक्स असेट को परचेज कर लिया, ये बात तो आपको समझ में आ गई, लेकिन फिक्स असेट की वैल्यू इंक्रीज कैसे की जाती है कैपिटल एक्सपेंडिचर से? कुछ दिमाग लगा सकते हो आप? एनी आइडिया? ठीक है। सो फ्रेंड्स समझो, एक बिल्डिंग है, इस फ्लैट की नॉर्मल रेगुलर प्राइस समझो 50 लाख है, इधर 2 BHK की। टू बी एच के की प्राइस क्या है? 50 लैक्स। लेकिन अभी क्या हो गया, जो बिल्डर है उन्होंने नीचे एक स्विमिंग पूल बना लिया, जिम बना ली, एक गार्डन बना लिया, 3 चीजें ऐड कर ली आप। हाँ, बच्चों के लिए एक छोटा सा प्लेइंग एरिया भी बना दिया, सब चीजें अवेलेबल है। तो आपको क्या लगता है अभी भी उन जो 2 BHK उसकी प्राइस 50 लाख रहेगी? क्या होगी? कितनी? 70 लाख। ठीक है, आपके हिसाब से 70 लाख पकड़ो, ये प्राइस बढ़ गई। फिक्स असेट थी, उसकी प्राइस बढ़ गई। समझो, जो बिल्डिंग के जो 2 BHK समझो, उसको कलर करा लिया, उसमें AC लगा दिया, फर्नीचर लगा दिया, उससे प्राइस बढ़ेगी या नहीं बढ़ेगी? रिनोवेट किया तो प्राइस बढ़ेगी या नहीं बढ़ेगी? बढ़ेगी ना, ऑब्वियसली चीज है। वो भी क्या हो रही, फिक्स असेट की प्राइस इंक्रीज हो रही है। सेकेंड एग्जांपल, एक फैक्ट्री है, उसमें एक मशीनरी थी। एक फैक्ट्री में क्या है, मशीनरी की प्राइस नॉर्मली 50 लाख है, लेकिन इस मशीनरी में समझो कुछ सॉफ्टवेअर इन्स्टॉल कर लिया, या आपण म्हणतो सर्व्हिसिंग केली, काहीतरी अशा टाईपच्या गोष्टी केल्या ज्यामुळे या मशीनरीची जी कॅपॅसिटी होती, कैपेसिटी यानी क्या होता है, गुड्स प्रोड्यूस करने की क्षमता जो होती है वो बढ़ गई। पहले समझो ये क्या करती थी, 10,000 यूनिट प्रोड्यूस करती थी पर डे, ये बढ़ के क्या हो गया अभी, 15,000 हो गई। तो मशीनरी की प्राइस बढ़ेगी या नहीं बढ़ेगी? बढ़ेगी, फिक्स असेट की वैल्यू इंक्रीज होगी, क्योंकि क्या हुआ है, कैपेसिटी इंक्रीज। ये दो चीजें आपको समझ में आ गई। बच्चों, जैसे हमने देखा इंक्रीज द वैल्यू ऑफ द फिक्स असेट, वो भी क्या होता है, कैपिटल एक्सपेंडिचर। जो एक्सपेंडिचर करके मशीनरी की वैल्यू क्या हो रही है, इंक्रीज हो रही है। मशीनरी की यानी फिक्स असेट की वैल्यू इंक्रीज हो रही है, उस एक्सपेंडिचर को हम क्या बोलते हैं, कैपिटल एक्सपेंडिचर। इट गिव्स द बेनिफिट फॉर अ लॉन्ग पीरियड ऑफ अ टाइम एंड इट इज नॉट रिकरिंग इन नेचर। रिकरिंग पता है आपको क्या होता है? क्या? बार बार, जैसे आप समझो डेली एक्सपेंडिचर करते हो, कौन सा एक्सपेंडिचर, चाय पे एक्सपेंडिचर करते हो, क्लास में आने के लिए बस पे एक्सपेंडिचर करते हो, ये क्या है आपका,
रिकरिंग एक्सपेंडिचर है। और नॉन रिकरिंग यानी क्या, जो डेली नहीं करते। सो कैपिटल एक्सपेंडिचर हम डेली करते हैं क्या, ये बोर्ड हम डेली परचेस करते हैं नहीं। लेकिन रिकरिंग एक्सपेंडिचर जैसे क्या होता है, आपका ब्रेकफास्ट हो गया, चाय हो गई, और आपका बस का टिकट हो गया, क्लासरूम का रेंट हो गया, ये जो चीजें होती है वो क्या है, रिकरिंग है। इलेक्ट्रिसिटी का बिल हो गया, रिकरिंग। सो रिकरिंग एक्सपेंडिचर किस में आते हैं, रेवेन्यू एक्सपेंडिचर में। रेवेन्यू एक्सपेंडिचर इज एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्यूचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हैविंग इमीडिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस देन 1 ईयर। एक साल से कम जो एक्सपेंडिचर से हमें बेनिफिट मिलता है, जैसे कि रेंट पेड, सैलरी पेड, वेजेस पेड। रेंट कितने दिनों का देते हैं हम, 1 महीने का, यानी क्या हो गया, 1 साल से कम। और रेंट से हमें क्या कुछ फ्यूचर बेनिफिट मिलता है क्या, करंटली ही मिलता है। ज्यादा से ज्यादा क्या हो सकता है, 1 महीने तक बेनिफिट मिलता है। इट डज नॉट इंक्रीज प्रॉफिट अर्निंग कैपेसिटी ऑफ ऑर्गेनाइजेशन। रेवेन्यू एक्सपेंडिचर से प्रॉफिट अर्निंग कैपेसिटी बढ़ती है क्या, कुछ बढ़ेगा। लेकिन कैपिटल एक्सपेंडिचर से बढ़ती है कि नहीं, क्यों, क्यों कैपिटल एक्सपेंडिचर से बढ़ती है, असेट की वैल्यू इंक्रीज होती है वो तो है, लेकिन असेट अगर कोई परचेस किया तो बिजनेस की एफिशिएंसी बढ़ती है, वर्क करने की क्षमता बढ़ती है। अभी समझो एक शॉप वाला है, वो पहले क्या करता था, नॉर्मली मैन्युअली चाय बनाता था, लेकिन उसने अभी चाय के साथ एक कॉफी की मशीन परचेज कर ली। उसका बिजनेस बढ़ेगा कि नहीं बढ़ेगा, बढ़ेगा, प्रॉफिट ज्यादा होगा। क्यों होगा, सर्विस अच्छी मिलेगी, लेकिन वो मशीनरी की वजह से हेल्प हो रही है उसको। लेकिन जो रेंट है, समझो रेंट से क्या लॉन्ग टर्म में हेल्प हो रही है क्या, कुछ, कुछ नहीं, वो तो एक्सपेंडिचर है। कोई काम कर रहा है समझो, उनसे भी हेल्प हो रही है, लेकिन ऐसे लॉन्ग टर्म तक होगी क्या कुछ। वेजेस जो पे करते हैं वर्कर को, आपको अगर पता होगा चाय की दुकान पे। उसके बाद क्या दिया है, डेफर्ड रेवेन्यू एक्सपेंडिचर। अब ये तो ऊपर का समझ में आ गया, रेवेन्यू एक्सपेंडिचर। these are normal day to day business operating expenses of a business organization appear on the debit side of a trading account and profit and loss account। ये तो अभी आपको समझ में नहीं आएगा क्योंकि फाइनल अकाउंट का टॉपिक है, लेकिन ये बात तो आपको समझ में आ गई। ये क्या होते हैं, नॉर्मल डे टू डे एक्सपेंडिचर्स होते हैं। काय असतात, दररोजचे एक्सपेंडिचर जे आपल्याला डेली लाईफ मध्ये लागत असतात, ज्यामुळे आपलं काय होते, बिझनेस चालतो। बरोबर आहे। एक टी च समजा हॉटेल आहे, तर त्यासाठी दूध लागते। दूध काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्यांच्यासाठी, डेली लागणारी गोष्ट। शुगर, आणखी हा चहा पावडर, हे काय डेली एक्सपेंडिचर आहे। त्यानंतर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, an expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called deferred revenue expenditure। हे काय एक टाइपचं एक्सपेंडिचर आहे, बट त्याचा जो बेनिफिट आहे एक एक इयर मध्ये काय होतो, एक्झॉस्ट नाही होत। एक्झॉस्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असते, संपत नाही। सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ऑफ ओव्हर नंबर ऑफ इयर्स। सच return of amount is shown on debit side of profit and loss account and unwritten amount is shown in the asset side of balance sheet। तर मित्रांनो हे जे आहे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजेच काय, फिक्टिशियस असेट आहे। फक्त जे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये जे आपण म्हणतो दरवर्षी आपण काय करतो, त्यातला एक पर्टिक्युलर भाग एक्सपेंडिचर म्हणून दाखवतो। जो भाग एक्सपेंडिचर म्हणून दाखवतो तो काय, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर। आणि उरलेला जो पार्ट आहे तो काय, फिक्टिशियस असेट।
तर बघा, मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलं, एक ॲडव्हर्टाइजमेंट केली आपण किंवा एक कॅम्पेनिंग घेतलं, ज्यासाठी आपल्याला 10 लाख रुपयाचं एक्सपेंडिचर झाले. किती? 10 लॅक्स. बट जो एक्सपेंडिचर हुआ था, वो उसकी वजह से जो बेनिफिट मिलने वाला है वो कितने सालों के लिए? 5 ईयर्स. तो फर्स्ट ईयर में क्या होगा? जो एक्सपेंडिचर हम रिकॉर्ड करेंगे वो होगा ₹2 लैक्स. इसको हम क्या करेंगे? डेफर्ड रेवेन्यू एक्सपेंडिचर. और जो 8 लाख बचे उसको हम क्या ट्रीट करेंगे? फिक्टिशियस. अगले साल क्या होगा? डेफर्ड रेवेन्यू एक्सपेंडिचर सेम ही रहेगा, लेकिन फिक्टिशियस एसेट क्या होगी बाद में? उसके बाद और इधर, और इधर क्या होगा? सेम रहेगा, 2 लाख हर ईयर. कितने ईयर के लिए? 5 ईयर्स. समझ में आ गई ये कंसेप्ट पूरी तरह से? मनीष, नाही समजली? रिझन बिंग की तू लेक्चर बघून नाही आला? थर्ड नहीं समझलं. काय नाही समजलं त्यात? क्या नाही समजा उसमें? अरे करण्यासाठीच आहे की आपण. काय काय समजलं नाही? परत पूर्ण एक्सप्लेन करायचं. तर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय असते? एक ऍडव्हर्टाइजमेंट आपण केली. काय केलं आपण? एक बिझनेस आहे आपला, एक बिझनेस आहे आपलं फेवरेट कॅरेक्टर. कोणाचा बिझनेस आहे सलील? बंसीलालचा बिझनेस. एक बिजनेस है. बंसीलाल ने सोचा कि यार अपने को एक बहुत बड़ा एडवर्टाइजमेंट बोलो, एक कैंपेनिंग लॉन्च करना है जिसकी वजह से इसका बिजनेस क्या पता चले, घर घर में लोगों को पता चले. इसलिए उसने बहुत बड़ा एडवर्टाइजमेंट कैंपेनिंग चलाया. जैसे आपको पता होगा, एक चीज अगर हो गई बहुत बड़ी, अभी क्या हो रहा है? आईपीएल. कौन किसने स्पॉन्सर किया पता है तुमको? टाटा. वर्ल्ड कप है समझो, उन्होंने टाटा ने स्पॉन्सर किया. वर्ल्ड कप कितने साल में आता है? 5 ईयर में एक बार. ठीक है, 5 वर्षात पकड़ा, 5 साल में एक बार होता है वर्ल्ड कप. एग्जाम्पल के लिए पकड़ो. बंसीलाल ने क्या कर दिया? वर्ल्ड कप को स्पॉन्सरशिप दे दी. आता एखादी मोठी गोष्ट झाली वर्ल्ड कप, चर्चा तर राहणार. किती वर्ष? 4-5 वर्ष चालेल गोष्ट. काय म्हणले? पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत चालणार. म्हणजे बन्सीलालचा जो आहे बिझनेस, ऍटलिस्ट लोकांच्या पुढचे 5 वर्ष तरी त्याला बिझनेस मध्ये हेल्प होणार. कशामुळे? स्पॉन्सरशिप दिली. आता स्पॉन्सरशिप फ्री मध्ये देता येते का? पैसे लागतात. समजा पकडा बन्सीलालने काय केलं त्यासाठी 10 CR रुपीज दिले. कशासाठी? वर्ल्ड कपच्या स्पॉन्सरशिप साठी. हे एक्सपेंडिचर झालं बन्सीलालच्या कंपनीचं. बन्सीलालचं या वर्षाचं प्रॉफिट आहे 5 लाख रुपये. काय? 5 लाख रुपये त्याची इन्कम आहे समजा. ही काय त्याची कम. बट एक्सपेंडिचर किती झाले? मग बन्सीलालचा बिझनेस काय झाला? लॉस मध्ये गेला, असं तुमच्या नजरेनं आता बघायला गेलं तर. बट आपला अकाउंट काय फॉलो करते?
ॲक्रुअल कन्सेप्ट. बरोबर आहे. या बिझनेस मधून जे एक्सपेंडिचर आज केले त्याचा बेनिफिट किती वर्षासाठी होणार आहे? पुढच्या 5 वर्षासाठी होणार आहे. बरोबर आहे. जर या वर्षी आपण हे डायरेक्टली 10 लाख जर इथं हे केलं तर बिझनेस काय झाला? लॉस मध्ये गेला 5 CR नी. गेला की नाही बिझनेस लॉस मध्ये, जो चांगला प्रॉफिट मध्ये होता? बरोबर आहे. आणि पुढच्या वर्षी काय झालं? परत त्याला 5 CR चा काय झाला? इन्कम झालं. तर हे इथं काय दिसतंय? इथं 5 CR चा प्रॉफिट अचानक पुढच्या वर्षी 5 CR चा म्हणजे पहिल्या वर्षी 5 CR चा लॉस, दुसऱ्या वर्षी 5 CR चा प्रॉफिट. हे काय वाटतं तुम्हाला? एकदम असं अशी पोझिशन आहे. बरोबर आहे. इथून बट आपण काय करतो अकाउंटिंग जेव्हा करत असतो, असंच काही पण नाही करता येत आपल्याला. एक मेथड आहे, एक सिस्टमॅटिक वे. सो आपण काय करणार? हे जे 10 lakhs आहे त्याला 5 वर्षासाठी काय करणार? बायफर्केट करणार. प्रत्येक वर्षी आपण काय करणार? एक अमाऊंट आपण एक्सपेंडिचर म्हणून कन्सिडर करणार आणि बाकीचे उरलेला आपण काय कन्सिडर करणार? असेट करणार. का असेट करणार? असेट काय देते आपल्याला? लॉंग टर्म बेनिफिट देते. हे जे स्पॉन्सरशिप केले आपण त्यातून आपल्याला काय मिळतोय? लॉंग टर्म बेनिफिट मिळतोय. बरोबर आहे की नाही? मिळतो की नाही लॉंग टर्म बेनिफिट? हा. तर लॉंग पण टर्म बेनिफिट मिळत असल्यामुळे आपण काय करणार? हळूहळू त्या असेटला एक्सपेंडिचर मध्ये कन्वर्ट करणार. कारण ती असेट काय? फिक्टिशियस असेट आहे. रिअल मध्ये असेट आहे का स्पॉन्सरशिप? काही दिसते असेट आहे, बट अदृश्य शक्ती आपण म्हणत नाही का? मागे कुणाचा तरी हात आहे. हात दिसत असते का? बरोबर आहे. दिसतो का? तुझ्या मागे कुणाचा हात आहे का? म्हणायला म्हणशील 10 लोकांचा आहे, पण दिसतो का? नाही दिसत ना. तसंच ती काय फिक्टिशियस असेट आहे जी दिसत नसते. सो लक्ष द्या. आता इथे काय झालं? आपण समजा जर 5 CR मध्ये काय केलं? दरवर्षी 2 CR काय केलं? फिक्टिशियस असेट म्हणून मायनस केला. तर प्रॉफिट किती झाला? पुढच्या वर्षी पण काय होणार? नेक्स्ट इयरला 3 CR. आणि दरवर्षी आपण हे करणार बाय. आता समजलं? इन केस नाही समजलं असेल परत विचार. समजलं? का करतो? का करतो आपण तिला बायफर्केट प्रत्येक वर्षी? बोल बोल जसं. हा. स्पॉन्सरशिप घेतली म्हणून बायफर्केट करतो. त्याला देणंच पडती, बट का का करतो बायफर्केट? आपल्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हणून बायफर्केट करतो. इकडे बघ बाळा, जे 10 CR आहेत यावर्षी आपण ते बिझनेस मध्ये काय झालं? एक मोठं एक्सपेंडिचर केले स्पॉन्सरशिप्स. त्यामुळे काय होतं? आपल्याला लॉंग टर्म मध्ये पण बेनिफिट मिळतोय. असेटची डेफिनेशन काय? ज्या गोष्टीची व्हॅल्यू आहे आणि जी लॉंग टर्म मध्ये बेनिफिट देते. बरोबर आहे. सो ही जे स्पॉन्सरशिपसाठी आपण एक्सपेंडिचर केले त्यामुळे आपल्याला काय होईल? लॉंग टर्म मध्ये सुद्धा आपला बिझनेस वाढेल, हेल्प होईल. समजा पकड आज त्यानं बन्सीलालनं तो बिझनेस विकला जरी कोणत्या समोरच्या व्यक्तीला, बट ते जी स्पॉन्सरशिप घेतली होती ती त्या कंपनीच्या नावानं होती, बस्सी प्रायव्हेट लिमिटेड. समजा उद्या बन्सीलालला काही झालं जरी, बन्सीलालनं बिझनेस विकला जरी, तरी पण काय होईल? आता विवो IPL होतं माहिती आहे तुम्हाला? आज पण विवो IPL या गोष्टीची व्हॅल्यू आहे. म्हणजे एक क्लिक होते माणसाला विवो IPL कुठंतरी हे असल्यासारखं. सो आत्ता विचार करा त्या गोष्टीमुळे काय होतं? विवो कंपनीला बेनिफिट भेटतो. मिळतो की नाही? टाटा तर ऑलरेडी फेमस कंपनी, बरोबर आहे. तरी पण त्यांनी घेतलं स्पॉन्सरशिप, बट विवोला बेनिफिट मिळतोय. विवो जातोय घराघरात. आज IPL किती लोक बघतात? खूप जास्त युथ मधले मेजॉरिटी लोक बघतात. सो कंपनीला त्याचा बेनिफिट होणार, होतो. बरोबर आहे. सो तुला कळलं आता ते काय झालं?
जे 1 वर्षाचा खर्च आहे त्यातून आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट मिळतोय, बट काय ती फिक्टिशियस आहे. जी व्हॅल्यू आपण पेड केली त्याच्या बदल्यात आपल्याला काही असेट भेटला नाहीये फिजिकली, किंवा असं इमॅजिनरी मध्ये पण काय असेट नाहीये. ते सॉफ्टवेअर, जसं मी तुम्हाला सांगितलं, इंटेंजिबल असेट असतात सॉफ्टवेअर, आणखी काय असतात, कॉपीराईट, पेटंट. तसं काही ते हे नाहीये. तो काय एक फिक्टिशियस बनवलाय आपण का, आता आपल्याला एका वर्षी जर एक एक्सपेंडिचर आपण 10 CR दाखवलं तर आपला बिझनेस कोलॅप्स होतो. कोलॅप्स म्हणजे आता इकडे बघ, जे लोक आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना काय वाटेल, बिझनेस लॉस मध्ये. इवन जे पैसे आपल्याला देणार आहेत, बँक असू दे, आपले क्रेडिटर्स जे आपल्याला गुड्स देणार आहेत, किंवा जे डेटर्स आपल्याकडून घेणार आहेत, त्या सगळ्यांना काय वाटेल, बिझनेसची पोझिशन काय, लॉस मध्ये. बट रिअल मध्ये असं आहे का? हा. सो अकाउंटिंग जी गोष्ट आहे बा, ती त्यामुळेच महत्वाची आहे की कसं राहते, जे एक्झॅक्ट असती गोष्ट ती आपली अकाउंटिंग दाखवती, का रिअल फिगर बिझनेसची ती दाखवती. म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर बिझनेसची अवकात दाखवते. त्यासाठी आपण काय करतो, अकाउंटिंग करतो. सो त्यानंतर तरी तुला समजलं असेल काय असते. काय समजलं? काय समजलं? हम्म, हम्म. पुढे जाऊन बेनिफिट होईल. हम्म. त्यामुळे त्याला आपण काय करणार, त्यामुळे आपण त्याला काय करणार, त्या एक्सपेंडिचरला काय करणार. ए सलील, काय करतो त्या एक्सपेंड वरच, आणि फिक्टिशियस जे आहे आपलं समजा, तसं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. बरोबर आहे, ते काय असते. बरोबर आहे. हम्म. हम्म. आता पुढे दिलंय कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. माहिती आहे तुम्हाला काय असतो? काय असतो ट्रेड डिस्काउंट? डिस्काउंट इज कन्सेशन. सगळ्यात पहिले डिस्काउंट माहिती आहे का काय असते? इज कन्सेशन, अलाउन्सेस गिवन बाय seller to purchaser. There are two types of discount. Trade discount, it is an allowance given on the catalog price or list price of the goods. This discount is allowed at the time of purchase or sale of goods. Value of goods purchased and sold received is net value payable is after the deduction of the amount of trade discount allowed. If the goods of worth 1000 are sold at 5% trade discount, the value of the goods that will be recorded will be 950 both by the purchaser and the seller, not 1000. Hence trade discount is does not appear in the books of account separately. तर बाळांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कोणत्या पण शॉपला जर क्लॉथच्या गेल्या असाल तर त्यावर एक प्राइस लिहिलेली असते. काय असते? काही पण असते समजा एक त्यांची प्राइस. त्यानंतर ते काय करतात, बिना मागता तुम्हाला एक डिस्काउंट देतात. तुम्ही मागत असता का 10% डिस्काउंट द्या? कोणी पण बिझनेस देते. का देत असेल? असं जस्ट द्यायचं म्हणून, सेल्स वाढावं म्हणून. बाकीचे काही रिझन असतात, तुम्ही बघितलं असेल 50% ऑफ, 70% ऑफ. रिअल मध्ये ऑफ देतात का? काय करतात ते? ऑलरेडी ती प्राइस काय केलेली राहते, त्यांनी इन्क्रीज केलेली असती, त्यांना पाहिजे. आणि त्यांना ज्या प्राइस मध्ये विकायचं असते ते डिस्काउंट कापून ऑलरेडी ती प्राइस तिथं असते. सो जे मोठमोठे हे जे ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, दिल्यासारखा दाखवायचा आणि रिअल मध्ये काही द्यायचं नाही. ऑलरेडी त्यांना माहिती आहे समजा काय प्राइस मध्ये विकायचे, बट जस्ट त्याच्यावर डिस्काउंट. समजा एक पेन आहे 5 रुपयाला आहे, 10 रुपयाला विकतो असं दाखवायचं, 50% ऑफ म्हणायचं, 5 रुपयाला घ्या. म्हणजे अल्टिमेटली ती 5लाच विकायची होती तुम्हाला.
बट जस्ट तुम्ही काय केलं, तिची प्राइस इन्क्रीज केली. हे आपल्या बुक्स मध्ये दिले का असं केलंय म्हणून अकाउंट मध्ये? नाही, हे जस्ट मी तुम्हाला सांगतो. तर बाळांनो, ट्रेड डिस्काउंट सगळ्यात मोठा स्कॅम असते, माहिती ना तुम्हाला. का रिअल मध्ये कोणता डिस्काउंट देत नसतात, काही नसते. इवन तुम्ही कुठं जर बघितलं, बिग बाजार सेल, अमेझॉन सेल, ए सेल, ओ सेल चालूच असते. 70% ऑफ, 90% ऑफ, ये ऑफ ते ऑफ, पण रिअल मध्ये काही ऑफ बीफ नसते. तर इकडे बघा, त्यामुळे जो ट्रेड डिस्काउंट असतो ते आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये पण आपण रेकॉर्ड नाही करत, कारण ते डिस्काउंट नसतेच. तर तुम्हाला समजलं का ट्रेड डिस्काउंट काय असते? काय असते? जो कॅटलॅग प्राइस वर दिला जातो, लिस्ट प्राइस ऑफ गुड्स वर दिला जातो. जी प्राइस वाढवलेली म्हणजे त्यावर लिहिलेली जी असती प्राइस, त्यावर आपण हे करतो. बरोबर आहे? समजलं? त्यानंतर खाली दिलाय काय? कॅश डिस्काउंट. इट इज the amount deducted from the final amount due at the time of receipt. It is the concession given by encouraging prompt payment. आता तुम्हाला माहिती आहे, एक असतं ट्रेड डिस्काउंट आणि दुसरा असतो कॅश डिस्काउंट. काही काही वेळा जर तुम्ही क्लासेसमध्ये ऍडमिशन घ्यायला गेले, तर तुम्हाला असं म्हणलं जातं की आपली समजा टोटल फीस 40,000 आहे, बट तुम्ही जर आज दिली किंवा 5 दिवसात दिली तर तुम्हाला 35,000, किंवा बा एक पेमेंट मध्ये तुम्ही दिली तर 35,000, 2 इन्स्टॉलमेंट मध्ये दिली तर 40,000. हा जो डिस्काउंट असतो तो ओरिजिनल डिस्काउंट असतो. खरंच कमी करतात. का कमी करत असतील? इनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट, लवकरात लवकर पैसे यावं. बरोबर आहे? इट इज अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ऍट द टाइम ऑफ. ट्रेड डिस्काउंट आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन पास होते तेव्हाच देत असतो. म्हणजे आपण जर क्रेडिटवर जरी परचेस करत असेल तरी ट्रेड डिस्काउंट भेटतो. बट कॅश डिस्काउंट कधी भेटतो? जेव्हा तुम्ही पेमेंट करत असता ऍक्च्युअल, तेव्हा भेटतो. इट इज गिवन इदर फॉर द स्पॉट पेमेंट. स्पॉट म्हणजे काय माहितीये? ऑन द स्पॉट, or for payment within a specific period. Cash discount is calculated after deduction of trade discount, since it is the loss of seller and gain of cash discount is appear in the books of. हे वर्ड्स जे हायलाइट करतो ते तुम्ही हायलाइट करायला पाहिजे, कारण इम्पॉर्टंट. तर कॅश डिस्काउंट काय होतो? बुक्स ऑफ अकाउंट मध्ये दाखवला जातो. का दाखवला जातो? क्यों दिखाया जाता है? बिकॉज का सेलरचा लॉस असतो रिअल मध्ये कॅश डिस्काउंट देणं म्हणजे, आणि बायरचा काय असतो? प्रॉफिट. आता पकडा, तुम्ही जर गेले एखादी गोष्ट परचेस करायला, एखादी गोष्ट परचेस केली तुम्ही, परत आपला काय आहे फेवरेट कॅरेक्टर? बस्सी. समजा बस्सीचा बिझनेस आहे एकदम मोठा, फर्निचर बिर्निचर विकतो, घरांचे सगळं विकतो. हरिया त्याचा फेवरेट कस्टमर आहे. हरिया बस्सी प्रायव्हेट लिमिटेडचा फेवरेट कस्टमर. तर काय झालं, हरिया जुना कस्टमर आहे, बस्सी प्रायव्हेट लिमिटेड मधून प्रत्येक गोष्ट विकत घेतो. तर बस्सी प्रायव्हेट लिमिटेड काय करतो, हरियाला पैसे इमिडिएटली नाही मागत, 3-4 महिन्यात क्रेडिट देतो. का? ओळखीचा व्यक्ती. 3 months क्रेडिट. 3 महिन्यात, 3 महिन्यात काय दिले? क्रेडिट दिले. बट
हे जे गुड्स परचेस केलेत समजा, हे कधी केलेत 1 जानेवारीला. मग हरिया नियमानं पैसे कधी देईल? 1 एप्रिल. गुड्स जे परचेस केलेत ते ऑलरेडी काय होते, 1 लाख रुपयाचे होते. यांनी काय केलं, त्याच्यावर डिस्काउंट दिला. किती दिला? 10% पकडा. किती झाला? बिना मागता डिस्काउंट दिला. हे कोणता डिस्काउंट झाला? आता प्राइस किती झाली? 90,000. बट काय झालं, 28 तारखेला फेबला 28 फेबला काय झालं, बस्सी प्रायव्हेट लिमिटेडला पैशांची खूप जास्त गरज पडली. त्यांनी हरियाला एक ऑफर दिली. काय ऑफर दिली? की आज जर तुम्हाला पैसे दिले इमिडिएटली, तर तू काय कर, तुला 5,000 रुपयाचा डिस्काउंट देतो. हा, तो डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये पण असतो, कॅश डिस्काउंट. तर पर्सेंटेज कशाचा असेल तुम्हाला काय वाटते? या गोष्टीवर पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करणार का या प्राइसवर? हा, 90,000 वर कॅल्क्युलेट कर. सो इकडे बघा, जे 5,000 रुपये डिस्काउंट दिला, त्यानंतर प्राइस किती झाली? हे काय झालं, स्पेसिफिक पिरियड मध्ये जर पेमेंट केलं तर पैसे. नंतर हा डिस्काउंट कोणता आहे? कॅश डिस्काउंट. सो नंतर काय झालं, समजा त्यांनी काय बोलले असते 1 एप्रिललाच, की हरियाणनी जर इमिडिएटली पेमेंट केलं तर मी तुला काय करतो, 80,000 मध्ये देतो. ते 10,000 पण काय झाला, कॅश डिस्काउंट झाला. बिझनेस साठी हा काय झाला, लॉस झाला. ऍट द सेम टाइम हरियासाठी काय झाला, प्रॉफिट झाला. हरियाचा काय होतोय, फायदा होतोय. बरोबर आहे. सो हे दोन रीड करून घ्या तुम्ही, काय डाऊट असेल तर विचार. वाज बाय. झालं वाचून? तर इकडे लक्ष द्या. जो आपला रेग्युलर बिझनेस होता, बस्सी प्रायव्हेट लिमिटेड, असेट आणि लायबिलिटी हा ही कन्सेप्ट झाली ऑलरेडी आपल्या अगोदर माहिती आहे. सो बस्सी प्रायव्हेट लिमिटेडचे काय आहेत, 10 CR चे असेट आहेत. काय येतं, आणि लायबिलिटी किती?
तर बस्सी प्रायव्हेट लिमिटेड या टाइमला काय पे करू शकते लायबिलिटी का लायबिलिटी पेक्षा कर्जापेक्षा मालमत्ता जास्त इनडायरेक्टली सो काय करू शकते पे करू शकते पोझिशन चांगली बिझनेसची म्हणजे काय याला इंग्लिश मध्ये आणि अकाउंटिंग टर्म मध्ये वर्ड काय हा. समजलं सॉल्वंट म्हणजे काय असते वेन asset is excess than liability हा तर काय असते इक्वल पण असलं तरी सॉल्वंट पोझिशन याच्या अपोजिट मध्ये काय असेल इनसॉल्वंट हा 8 CR काय असेट लायबिलिटी काय 10 CR म्हणजे ही काय पोझिशन आहे बिझनेस साठी बघा बरं if a person asset more than its liability or equal to his liability he is a solvent person is a financially sound is in a position to pay off all his debts म्हणजे माहिती आहे कर्ज इथे एक एक्झाम्पल दिले बघा एक्झाम्पल अ पर्सन्स टोटल असेट हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू 50 lakh and his total debt were 30 lakh since he is person to pay position in sound he is able to pay all of his debt therefore he is solvent त्यानंतर दुसरं काय दिलंय insolvent a person whose liability are more than काय liability is more than his asset is an insolvent person such person liability are more than his म्हणजे काय त्याची लायबिलिटी त्याच्या असेट पेक्षा काय जास्त तुम्हाला माहिती इनसॉल्वंट पर्सनचं एक्झाम्पल कोणतं अनिल अंबानी इनसॉल्वंट झाले सॉल्वंट कोण आहे तुम्ही आहात मी आहोत कर्जापेक्षा मालमत्ता जास्त आहे समजलं इझी पॉइंट आहे रीड करू शकता इथे एक्झाम्पल परत काय दिले टोटल असेट और प्रॉपर्टी हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू 20 lakh and his total debt is 3 lakh and if he is not in a position to get any amount from any source and if declare course is satisfied then he will be declared as insolvent असं मनानं कोणी म्हणू शकत नाही की बा मी इनसॉल्वंट आहे कोर्ट डिक्लेअर करते हे पण झालं आपलं अकाउंटिंग इयर गुडविल पण झाले तर ह्या आपण टर्म शिकूया आज प्रॉफिट काय असतो सगळ्यात बेसिक गोष्ट फायदा लॉस काय असतो तोटा हे काय झालं मराठीत झालं रिअल मध्ये काय इंग्लिश मध्ये काय दिले सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन कॉस्ट प्राइस म्हणजे काय माहितीये त्याला कॉस्ट प्राइस म्हणतात बा अरे क्या सीए बनेगे रे तुम इकडे लक्ष द्या सेलिंग प्राइस म्हणजे काय असते जी सेल करायची प्राइस आहे ती काय सेलिंग प्राइस ज्यावर गुड्स सेल केले जातात आणि कॉस्ट प्राइस म्हणजे ज्यावर परचेस केलेत किंवा मॅन्युफॅक्चर केलेत तर सेलिंग प्राइस जास्त पाहिजे का कॉस्ट प्राइस जास्त पाहिजे बिझनेसमॅन साठी तर काय होईल समजलं प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल ऑफ द बिझनेस ही लाईन माहिती आहे तुम्हाला प्रॉफिट इन्क्रीजेस जर बिझनेसला प्रॉफिट झालं तर ते कॅपिटल वाढवतो कसं माहिती कसं वाढवल जे प्रॉफिट झालेले पैसे त्याला आपण काय करू शकतो दोनच प्रकारे एक तर बिझनेस मध्ये ठेवा किंवा विड्रॉ करा जर बिझनेस मध्येच आपण ते पैसे ठेवले तर त्यांनी काय वाढलं कॅपिटल
त्यानंतर दुसरं डेफिनेशन दिली काय, वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस. काय असतो तो, इट इज अँड लॉस, लॉस डिक्रीजेस द कॅपिटल ऑफ द बिझनेस. हा म्हणजे काय झाला, लॉस झाला. तर बिझनेस कशासाठी आपण चालू करतो, मला खूप जास्त लॉस करायचा आहे, बरोबर आहे, त्यासाठी टार्गेटच आहे काय इज द लॉस, जेवढं जास्त लॉस करता येईल तेवढं ट्राय करायचं, असं असते का. कशासाठी चालू करतो, बिझनेसचा बेसिक मोटिव्ह फायदा. त्यानंतर काय, इन्कम अँड रेव्हेन्यू दिले बघा. रेव्हेन्यू काय असतो माहिती आहे तुम्हाला, it is income that a business has from its normal business activity, usually from the sale of goods or services to customer. एक डॉक्टर आहे, त्याच्या सर्व्हिसेस काय असतात, पेशंट कन्सल्टन्सी करणं, त्यांचं चेकअप करणं, ट्रीटमेंट करणं, यातून जे पैसे भेटतात ते कोणते झाले त्यांच्यासाठी, रेव्हेन्यू इन्कम. ही काय झाली त्यांच्या युजल नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटीज मधून भेटली. बट ऍट द सेम टाइम हॉस्पिटलचं टाईप आहे एक लॅबोरेटरी सोबत. लॅब माहिती आहे तुम्हाला काय असते, लॅबोरेटरी काय असती, ब्लड सॅम्पल्स हे ते सगळ्या गोष्टी होतात. सो काय करते ती, जी लॅबोरेटरी आहे ती हॉस्पिटलला कमिशन पे करते डॉक्टरला. तर हे काय त्याचा रेग्युलर बिझनेस आहे, रेफर अँड अर्न कमिशन असं असते का. डॉक्टरचा बेसिक बिझनेस काय, ट्रीटमेंट करणं, पेशंटवर उपचार करणं, कन्सल्टन्सी करणं, यातून जे पैसे येतात ते काय त्यांची रेव्हेन्यू आहे. बट इन्कम काय असती, हा. तर इथं काय झालं, आता समजा जी कमिशन आहे ते पण इन्कम झाली, सोबत त्यांचे काही पैसे समजा डॉक्टरचे कशामध्ये आहेत, बिझनेसचे पैसे असले, त्यांनी बँकेत एफडी केली बिझनेसच्या नावानं, त्यावर जो इंटरेस्ट मिळतोय ते पैसे काय झाले, इन्कम झाली. सोबत काय झालं, आणखी पैसे उरले होते त्याचे स्टॉक घेतले, माहिती स्टॉक शेअर मार्केटवर असतात, रिलायन्स हे अदानी. तर त्यांचे स्टॉक घेतल्यानंतर त्याच्यावर काय झालं, डिव्हिडंड भेटला. डिव्हिडंड माहिती काय असतो सलील, काय असतो, हा. सो डिव्हिडंड काय असतो, फेस व्हॅल्यूवर कंपनीच्या भेटत असतो बाळांनो. तर जे डिव्हिडंड असतो तो पण काय आपली इन्कम आहे. सो एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला, प्रॉफिट काय असतो, लॉस काय असतो, इन्कम काय असतो, रेव्हेन्यू काय असतो. त्यानंतर लायबिलिटी झालंय ऑलरेडी आपलं. काय असते लायबिलिटी, सगळ्यात पहिले काय, फिक्स लायबिलिटी काय असती, वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ in the business is fixed liabilities. It may be in the form of capital, secured loans, long-term loans from banks and from financial institutions. दुसरं काय, करंट लायबिलिटी, शॉर्ट टर्म लायबिलिटीज. आता इकडे बघा, फिक्स लायबिलिटी म्हणजे काय असते बाय, जे कॅपिटल आहे आपलं. लायबिलिटी म्हणजे काय असती, बाय बाय बिझनेस टू ऑदर्स. ऑदर्स मध्ये काय असतो, स्वतः बिझनेसमॅन पण असतो, कारण बिझनेस काय सेपरेट आहे. पुढे आपल्याला कन्सेप्ट आहे, business entity. This is concept implies a business unit is a separate and distinct from owner or owners, that is person who supply capital to it. म्हणजे जो व्यक्ती त्याला कॅपिटलचा काय करतो, सप्लाय. सप्लाय म्हणजे माहित असते काय असते, पुरवठा करतो. जो प्रोव्हाइड करतो तो सुद्धा काय असतो,
डिफरंट अँड डिस्टिंग किंवा सेपरेट असतो बिझनेस पासून. दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात. बिझनेस वेगळा असतो, पर्सन वेगळा असतो. कळलं? सो फिक्स लायबिलिटी म्हणजे काय असतात? वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड इन द बिझनेस इज फिक्स लायबिलिटी. इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल, सिक्युर्ड लोन्स. लायबिलिटी म्हणजे काय? जे अमाऊंट आपल्याला पे करायचे. आत्ता जे कॅपिटल असते, मी तुम्हाला काय म्हणलो ते 1 वर्षाच्या आत पे करायचे आपल्याला. 1 वर्षाच्या आत पे करायचं. लॉंग टर्म असते. मध्ये जेव्हा बिझनेस कधी गरज पडली तर कॅपिटल विड्रॉ करतो. त्यानंतर सिक्युर्ड लोन असतात. लोन माहिती आहे तुम्हाला, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लोन जे घेतले जातात ते 1 वर्षाच्या आत पे करायचे असतात का? लॉंग टर्मचे लोन असतात. सिक्युर्ड लोन, लॉंग टर्म लोन्स फ्रॉम द बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, ते काय झाले? फिक्स लायबिलिटीज मध्ये आले. जे आपण काय करतो, लॉंग टर्म साठी यूज मध्ये घेतो बिझनेसच्या. त्यानंतर आलंय करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी म्हणजे काय असते? जसं करंट म्हणजे काय? चालू. शॉर्ट म्हणजे सध्या. शॉर्ट म्हणजे काय? लगेच आपण जे पे करायचे. काय? हा हा. तर इकडे बघा, पेएबल विदिन 1 वर्षाच्या आत इज कॉल्ड करंट लायबिलिटी. Current liability arise in a regular current operation of the business. These liabilities are not normally secured. इथं काय दिलंय? रेग्युलरली करंट ऑपरेशन. आता करंट लायबिलिटी म्हणजे काय असते? रेंट पण असतो करंट लायबिलिटी मध्ये, माहिती आहे तुम्हाला. का? तू तू पे करायचा आपल्याला. जर तो पण कधी जेव्हा आता ड्यू राहिला तर करंटली पे केला तर एक्सपेंडिचरच होते ते. बट जर तो राहिला तर तो काय होतो? लायबिलिटी बनतो. जर द्यायची राहिली. त्यानंतर काय? क्रेडिटर. क्रेडिटर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय असतो. क्रेडिटर कोण असतो? कोण असतो मनीष? कोण असतो क्रेडिटर? ज्याचा बिझनेस असतो तो क्रेडिटर असतो. सलील, कोण असतो क्रेडिटर? पैसे देतो. बिझनेसला ज्याला तो बिझनेस त्याला पैसे देतो, तो क्रेडिटर असतो. बरोबर आहे वरद. तर बाळांनो, क्रेडिटर कोण असतो? ज्याला बिझनेस पैसे पे करणार असतो. आणि मेनली क्रेडिटर कोण असतो? जो गुड्स सप्लाय करतो. काय करतो? गुड्स सप्लाय करतो. बिल्स पेबल मी तुम्हाला सांगितलं, एक पुढं टॉपिक आहे, जास्त तुम्ही लोड घेऊ नका. जसं क्रेडिटरनी एक काय करतो, डॉक्युमेंटवर लिहून देतो या दिवशी पैसे देणार. मग ती पण काय झाली? एक करंट लायबिलिटी झाली. त्या तारखेला पैसे देणे लागतील. बरोबर आहे. शॉर्ट टर्म लायबिलिटी झाली. जसं ऑलरेडी आपण हरियाच्या केसमध्ये बघितलं, काय असते? 3 महिन्यानंतर तो पैसे देणार. आता तिथं जर डॉक्युमेंट ॲग्रीमेंट बनवलं असतं एक, तर त्याला काय म्हणतात? बिल्स पेएबल. तो पण काय झाला? एक शॉर्ट टर्म लायबिलिटी झाला. लगेच आपल्याला पे करायला लागती. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या? बाय घरी जाऊन रिव्हिजन करायचं, तेव्हाच आपल्याला समजेल. IPL ची मॅच बघायला आपल्याकडे वेळ, आपल्याकडे सगळ्या गोष्टीसाठी वेळ. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आता हे आत्ताच होत असते, नंतर याचा टाइम नसतो. परत कुणी सांगणार पण नाही, एकदा तुम्ही गेले इथून. त्यानंतर काय? नेटवर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटल. द अमाऊंट और फंड प्रोव्हाइडेड बाय प्रोपरायटर. काय म्हणतात त्याला?
याला काय म्हणतात? द अमाऊंट ऑफ फंड प्रोव्हाइडेड बाय प्रोप्रायटर कॅपिटल इज कॉल्ड as well as the excess of asset over liabilities त्याला पण काय म्हणतात? or net worth include capital and reserve. आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा, अकाउंट एवढा लिंकिंगचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला एका गोष्टीवर दुसऱ्या गोष्टी, दुसऱ्या गोष्टीवर तिसऱ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी काय असतात? इंटरडिपेंडन्स असतात. मी तुम्हाला सांगितलं प्रॉफिट जर झाला तर बिझनेसचं काय वाटतो? हा, तर ते कसं बघा, या नेटवर्थ मध्ये काय इन्क्लूड आहे? कॅपिटल अँड रिझर्व. रिझर्व म्हणजे काय? जे प्रॉफिट झालंय आपलं पण तो आपण काय केलं नाही, विथड्रॉ केलं नाही, ते रिझर्व आपण बिझनेस मध्ये ठेवलंय. ते कशात येतं? नेटवर्थ ला काय म्हणतात? म्हणजे काय झालं अल्टिमेटली? काय वाढलं? हा, कॅपिटल कॅन बी इन द फॉर्म ऑफ कॅश और काइंड. मी तुम्हाला सांगितलं फर्निचर पण असू शकते, पैसेच असं असं काही गरजेचं आहे का? चेअर पण असू शकते, काही पण असू शकते कॅपिटल मध्ये. तर इकडे बघा, नेटवर्थचा फॉर्म्युला दिलाय. नेटवर्थ इज इक्वल टू काय? इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल और काय दिलंय? ओनर्स इक्विटी. म्हणजे काय असते ओनर्स इक्विटी? म्हणजे काय? कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी. टोटल इक्विटी म्हणजे काय? असेट मायनस क्रेडिटर्स इक्विटी म्हणजे काय? लायबिलिटी. बाय मनीष समजते तुला? त्यानंतर काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला 3. काय दिलेत? सगळ्यात पहिलं काय दिलंय? इफ कॅपिटल ऑफ द बिझनेस इज 4 लाख अँड क्रेडिटर 2 लाख, टोटल इक्विटी काय असेल? देन टोटल इक्विटी. आता इकडे बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती काय? कॅपिटल प्लस क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे काय असते? लायबिलिटीज मध्ये खूप गोष्टी इन्क्लूड असतात, बट इथं आपल्याला इक्वेशन साठी काय पकडायचे? क्रेडिटर इज इक्वल टू, हा फॉर्म्युला काय? कोणते? टोटल असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. पण ही लायबिलिटी कोणती आहे? क्रेडिटर्स इक्विटी म्हणा किंवा क्रेडिटर्स लायबिलिटी म्हणा. तर इकडे बघा, इथं किती दिले? 4 लाख प्लस किती? म्हणजे काय असायला पाहिजे? असेट आहे का? हा जर क्वेश्चन एक्झाम मध्ये एवढा सोपा जर तुम्हाला 1-2 मार्काला येत असेल आणि तुम्हाला खरंच नाही करता आला, तर तुम्ही काय करायला पाहिजे? एक वाटीवर पाणी घ्यायचं, बुडून मारायचं. बरोबर आहे ना? त्यानंतर दुसरं काय दिलंय? इफ द टोटल असेट आर किती आणि कॅपिटल 1 लाख, म्हणजे किती असायला पाहिजे? क्रेडिटर्स लायबिलिटी 50,000, डोळे झाकून असं सांगता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचं काय? इफ द टोटल असेट ऑफ द बिझनेस आर 5 लाख अँड आउटसाइडर्स लायबिलिटी इज 2 लाख, देन ओनर्स कॅपिटल किती? 3 लाख. आउटसाइडर्स लायबिलिटी म्हणजे काय? आउटसाइडर कोण आहे? क्रेडिटर आहे. आउटसाइडर म्हणत आपण म्हणतो काय? म्हणतो बाहेरचा. माहिती ना तुम्हाला? आउटसाइडर आहे तू, म्हणजे काय? इथला नाहीयेस. तसं बिझनेस मधला कोण नाहीये? क्रेडिटर नाहीये. तो ओनर्स कॅपिटल विल बी किती? बानो, हे सिंपल क्वेश्चन होते, करता आले तुम्हाला का? मला वाटतं सगळ्यात जास्त वरदला येत असतील. का? तर तू क्लासला रेग्युलर होता, तू नव्हतास. आणि तू तर
सो बाळांनो, जी बेसिक तरी पण हे क्वेश्चन तरी जमू शकतात तुम्हाला ऍटलिस्ट इझिली. एवढे इझी आहे आणि एवढंच इझी अकाउंट्स आहे जर तुम्ही पहिल्या दिवसापासून असाल तर. एवढंच इझी. जस्ट बिकॉज कसे लोकांमध्ये फिअर घातलं जातंय की यार खूप डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, सीए खूप डिफिकल्ट आहे, असं आहे तसं आहे. बट ते पोरग 11वीला क्लासमध्ये गेलेलं नसते, त्याला असेट माहीत नसती, त्याला लायबिलिटी माहीत नसती. असेल जरी, जो तुम्हाला क्वेश्चन विचारला कोणता, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, इव्हन तुम्ही बीकॉमला पण ट्राय करा, मोस्टली स्टुडंटला माहीत पण नसेल काय असते ते. खूप लोकांना टाइप्स पण माहीत नसतील. त्याचं रिझन काय, लोक सिरियसली तेवढं नाही घेत. आणि हा जो सिलेबस दिलाय, जो स्ट्रक्चर डिझाईन आपलं 11-12चं, मी तुम्हाला फर्स्ट डे ला सांगितलं होतं काय आहे ते, फाउंडेशन नाही तुमचं. जेव्हा तुम्ही पुढचं एज्युकेशन स्टार्ट करसाल तेव्हा ते ॲझ्युम असेल की तुम्हाला ह्या गोष्टी येत आहेत, आणि त्या बेसिसवर पुढची तुम्हाला सिलेबस असेल, टीचिंग असेल, तुम्हाला या बेसिक गोष्टी सांगितल्या नाही जाणार. आणि ह्या जर तुमच्या मजबूत असतील तर तुम्ही काय करसाल, एक कॉन्फिडन्स असेल लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होतील. तो बाळांनो काय करायचं आता, घरी जाऊन रिवाइज करायचं. अवघड आहे का काही, आतापर्यंत आपण काही असं खूप मोठं काही घेतलेलं नाहीये. मोठं इन द सेन्स खूप जास्त तुम्हाला हे होईल. हा, आणि तुम्हाला सांगायचं तर मी तुम्हाला पहिले पण सांगितले, हा टॉपिक संपवायला इथले 4 लेक्चर लागतात. बट आपलं एवढं स्लोली का घेतोय, प्रत्येक गोष्ट का समजून सांगतोय की इन फ्युचर ही गोष्ट खूप बेसिक आहे आणि प्रत्येक गोष्ट लिंक आहे. बरोबर, ज्या ज्या टॉपिक मध्ये जिथं जिथं लिंकिंग आहे, प्रत्येक जागी मी तुम्हाला लिंक करून सांगतोय बा हे याच्यावर डिपेंडंट आहे. सांगायला का पहिल्या दिवशी मी तुम्हाला ती डेफिनेशन शिकवताना ती डेफिनेशन शिकवली असती, फीचर ऑफ बुक किपिंग. बट तिथं पण मी तुम्हाला काय पहिले शिकवलं, असेट अँड लायबिलिटी. जस्ट बिकॉज की बा कन्सेप्ट क्लिअर असतो. आणि असं जर तुम्ही अकाउंटिंग शिकल्या तर तुम्हाला काय वाटेल, खूप इझी गोष्ट आहे. त्यानंतर एक लास्ट टर्म आहे कॉन्टिजंट लायबिलिटी. कॉन्टिजंट लायबिलिटी म्हणजे अशी एक लायबिलिटी असते जी हॅपन किंवा नॉन हॅपनिंगवर डिपेंड असते. कशाच्या, arise in the future depending on happening or non-happening of certain events is called contingent liability, as it is not conform or perfect liability. It does not affect the financial position of the business and therefore it is not shown in the liability side of the balance sheet, but it is shown by way of footnote in the balance sheet simply as information. A worker makes a claim for the compensation 5,000 against the business and the decision pending in the court, it may be in the future liability of the business happening or non-happening of an event court verdicts. मग मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की एखादं केस पेंडिंग आहे, ते पण आपण फुट नोट मध्ये शो करतो. तुम्ही जर लेक्चर मध्ये अटेंडिव्ह असाल, सलील वर बघवा, सांगितलं होतं. तर ते काय हॅपनिंग और नॉन हॅपनिंग वर डिपेंड आहे. जर आपण तो केस हारलो तर आपली काय होईल, लायबिलिटी तयार होईल, तिथं आपल्याला ते पैसे देणं लागतील त्या वर्करला. बट नाही जर हारलो तर काय, नाही द्यायची गरज. म्हणून ती लायबिलिटी काय, डिपेंडंट आहे कशावर, फ्युचर इव्हेंट, ज्या जी हॅपनिंग और नॉन हॅपनिंग ऑफ फ्युचर इव्हेंट वर काय डिपेंड आहे. समजलं, त्या लायबिलिटीला काय म्हणतो, जीएंट लायबिलिटी. तुम्ही काय केलं, एखाद्यासोबत शर्यत लावली, पैज मराठीत, कशाची लावली, आयपीएल समजा 5 दिवसाखाली लावली होती. काय होतं ते, T20 वर्ल्ड कप. त्यामध्ये तुम्ही प्राइस लावली की एक म्हणला यार ऑस्ट्रेलिया जिंकल, दुसरा म्हणला 10-12 दिवसाखाली समजा पकडा, जेव्हा सगळ्याच टीम होत्या याच्यामध्ये, एक म्हणला इंडिया जिंकेल. आता तुम्ही इंडिया म्हणला, समोरचा म्हणला साऊथ आफ्रिका समजा किंवा ऑस्ट्रेलिया. दोन पॉसिबिलिटीज आहेत. काय पॉसिबिलिटी, जिंकू शकते, बट तुम्ही जर इंडिया म्हणलाय तर तुमची लायबिलिटी कधी अराईज होऊ शकते, जेव्हा साऊथ आफ्रिका जिंकली तर. आणि जर इंडिया जिंकली तर लायबिलिटीच नाहीये काही. बरोबर, सो अशा लायबिलिटीजला काय म्हणतात,
कोर्टमध्ये केसेस पेंडिंग आहेत, सर्टन इव्हेंट्सवर डिपेंड आहे, त्या लायबिलिटीला काय म्हणतो? कंटिजेंट लायबिलिटी. सो समजलं तुम्हाला आतापर्यंतच्या कन्सेप्ट? आय होप की उद्या येताना तुम्ही सगळ्या गोष्टी रिवाइज करून येसाल. याच्यामधलं आतापर्यंत आपलं काय पेंडिंग आहे? उद्या येताना पेज नंबर 11चा या पार्ट पर्यंत सगळं काय करून यायचं? हा, पहिल्यापासून रिवाइज करून यायचं. थँक्यू सो मच स्टुडंट्स. आय होप की तुम्ही घरी जाऊन रिवाइज करसाल. आणि माझ्यासाठी करू नका, हात जोडून सांगतोय मी. ऑलरेडी मला माहिती आहे बघा. असं आहे का मला माहित नाही असेट लायबिलिटी काय असती, हे काय ते काय? मी जस्ट याच्यासाठी सांगतोय की तुम्ही आता सध्या तुमच्याकडे एवढं जास्त प्रेशर नाहीये. आता एवढ्या कमी प्रेशरमध्ये जर तुम्ही जर ह्या गोष्टी व्यवस्थित केल्या, हे जर तुमचं व्यवस्थित झालं, तर इन फ्युचरमध्ये तुम्हाला त्या गोष्टीची खूप जास्त हेल्प होईल. हे तुम्ही पण इमॅजिन नाही करू शकत. जस्ट बिकॉज मी सीए जेव्हा करत होतो, मला सांगायला कुणी नव्हतं. आणि मलाही पर्सनली ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, किती कोणती गोष्ट इम्पॉर्टंट असते. 11-12चा सिलेबस स्पेशली अकाउंटचा एवढा जास्त इम्पॉर्टंट आहे. तो जर तुम्हाला येत असेल व्यवस्थित, बरं काय, 11-12चाच फक्त, तर सी ए फाउंडेशनचा पेपर तुम्ही फाउंडेशनचा क्लिअर करू शकता, अकाउंटचा तरी. फक्त 11-12च्या सिलेबसवर सुद्धा जर व्यवस्थित केला असेल तर. सो आय होप की तुम्ही घरी जाऊन अभ्यास करसाल. तुमच्या सगळ्यांना सीए डेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.